रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। संगती झाली अमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचा पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। विठ्ठल ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर समस्त ग्रामस्थ मंडळी, मालेगाव सर्वांच्या अथक परिश्रमातून आयोजित सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कथा प्रवक्ते हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज मालेगावकर यांच्या मुखातून आपण कथा ऐकली, कीर्तन ऐकलं। या प्रसंगी उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर जगद्गुरु तुकोबारांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे। सद्गुरु मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी
भगवंताच्या सानिध्यामध्ये जी बाळ गोपाळांना स्थिती प्राप्त झाली, जी निश्चिंतता प्राप्त झाली, त्याचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. माणूस म्हटलं की समाजशील प्राणी आहे. माणसाला एकांतात राहायला आवडत नाही, लोकांतात राहायला आवडते, सहवासामध्ये राहायला आवडते. एकटा माणूस कधी दिसतच नाही बघा. तो कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीमध्ये उठत बसत असतो. सहवासाने जरी माणसाला राहायला आवडत असेल तरीही काही अंशी काही संगती चुकीच्या आहेत आणि काही संगती चांगल्या आहेत. संगतीवरच माणसाचं जीवन अवलंबून आहे. संगत करना बढे की तो बढत बढत बढ जाय, संगत करना गधे की तो दो दो लाथा खाय. लाथेशिवाय दुसरं काही नाही गाढवाच्या संगतीत. काहीतरी आहे रे म्हणतात ना गाढवाच्या संगतीत लाथाचा सुकाळ, असं काहीतरी. गाढवाचा गोंधळ आणि लाथाचा सुकाळ. तिथं काय गाढव म्हणल्यावर जाणून बुजून लाथा मारणार, दुसरं काय त्याच. चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहिलं की माणूस अधोगतीला जातो आणि चांगल्या संगतीमध्ये राहिला की माणूस सद्गतीला जातो. विठाला विठाला सहवास चांगला पाहिजे माणसाला. संगतीमध्ये परिवर्तन होते माणसाचं. एक वाघाचं पिल्लू मेंढ्याच्या कळपात शिरलं आणि पिल्लू जाणून बुजून छोटस होत असं मेंढ्याच्या पिल्लामध्ये मिसळलं. मग मेंढ्या जसं चालतात तसं त्यांनी चालायचं. मेंढ्या कसं चालतात? खाली मान घालून. आता झरीच्या अलीकडे 2 मेंढ्या जाऊ लागल्या वरी मान करून. मी याला म्हणलं सुंदरला, होय रे, मेंढी अशी वरी मान करून चालायली, खाली मानून चालत्यात, खाली मान घालून चालत्यात म्हण की. म्हणला हे म्हणला महाराज कलियुग आहे. कलियुगातल्या मेंढ्या सुद्धा खाली मान घालून. आता बाकीचं काय सांगू. विठाला ते वाघाचं पिल्लू नजर चुकीने मेंढ्याच्या कळपामध्ये मिसळलं. मेंढ्या जशा चालतात तसं चालायला लागलं. मेंढ्या जशा ओरडतात तसं ओरडायला लागलं. मेंढ्या कशा ओरडतात? मेंढ्या कशा ओरडतात? मोठ्यानं म्हणा. असं बघा टप्पा आता आहे का? लागलं तसं ते वाघाचं पिल्लू ओरडायला. कोणामुळे? सहवासामुळे. एके दिवशी मेंढ्या शेतीमध्ये चरायला गेल्या आणि शेतीत गेल्यानंतर तिथे एक वाघ आला मोठा. वाघाचा स्वभाव आहे, शिकार दिसली की काय करतो तो? गर्जना करतो, डरकाळी फोडतो. त्याने डरकाळी फोडली. असंख्य मेंढ्या, 100-150 मेंढी डरकाळी आल्यावर जीव वाचवायचे दृष्टीने जे मेंढ्याने पळ काढला, मेंढ्या लागल्या पळायला. काय वाचविण्याकरता? जीव वाचविण्याकरता. जीव मुठीत घेऊन काय करायला लागल्या? पळायला लागल्या. त्या मेंढ्या पळायला लागल्या, त्याची पिल्ल पळायला लागले. ते पिल्ल मेंढ्या पळता पळता वाघाच्या पिल्लाला ऐकू आलं. कशाची डरकाळी? अरे बापरे म्हणला, काय भूकंप आहे का काय? लागलं ते वाघाचं पिल्लू मेंढ्या सोबत पळायला. ते तर त्या मेंढ्याच्या पुढे निघाले. काय वाचविण्याकरता? जीव वाचविण्याकरता. पळ 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 पळायला. त्या वाघ पळत पळत त्या मेंढ्याच्या, सगळ्या मेंढ्याच्या पुढं झाला. पुढं झाल्यावर त्या वाघाचं लक्ष गेलं पिल्लाकडं
अरे म्हणले मेंढ्या आपल्याला घाबरायला बरोबर आहे, जीवाच्या भीतीनं घाबरणं साहजिकच आहे, आपण त्यांची शिकार करणार. म्हणजे आपल्या जातीचे पुढे का पळायले? ह्याची काय मी शिकार करणार आहे की काय? हे पिल्लू आहे, पण कोणाचं पिल्लू आहे? वाघाचं. वाघाला वाघ कुठं खात असते? मेंढ्या दिल्या सोडून त्या वाघानं त्या पिल्ल्याला अडवलं. थांब रे, नको थांब, म्हणला जाऊ दे बाबा, म्हणला मला खाऊ नको. तुला काय समजत आहे की नाही? ए भाई भाऊ विना वाजू नको रे, भाऊ विना वाजू नका. तुला काय करावलं म्हणले मी? तुला काय समजत आहे की नाही? मी तुला कशाला काय? ना बाबा म्हणला, मला सोडा, दुसरं कोणाला हे करा, मला राहू द्या, मी लहान आहे. अरे लहान आहे रे तू, पण तुला घाबरायला काय झालं? ना बाबा म्हणला, बाकीच्या माझ्या सोबतीने गेल्यात मेंढ्या आणि मी बी मेंढीच आहे. काय म्हणलं ते वाघाचं पिल्लू? मेंढीच आहे. अरे नाही भल्या माणसा, तू वाघच. ना बाबा म्हणला, मी लहानपणापासून मेंढीच आहे. काय म्हणाय रे? अरे नाही रे, तू वाघच. ना म्हणला, बघा मी पहिल्यापासून बघा नाही का म्हणला, मी ह्याच्या संगच राहत असतो. अरे राहतो संग, पण तू कोण आहेस? नाही म्हणला, मी मेंढी आहे. आणि चल म्हणले गंगेच्या काठी. गंगा होती. गंगेच्या पाण्यामध्ये दोघ जण गेले. त्या वाघानं सांगितलं, बघ तुझा रंग माझा रंग कसा आहे? मेंढ्या रंग कोण्या रंगाच्या? मेंढ्या काळ्या. आपण कोण्या रंगाचे? पिवळे, काळे पट्टे. हो म्हणला, माझा तुमच्यासोबतच तुमच्यासारखाच रंग आहे. शेपूट बघ म्हणला माझी. बस तुझी शेपूट? म्हणला हो तुमच्यासारखे दिसायला. म्हणलं माझे दात बघ. म्हणला हो. पंजे बघ म्हणला. पंजे. काय म्हणला? पंजे बघ, माझा पंजा जसा आहे तसा तुझा पंजा आहे. म्हणला हो तुमच्यासारखंच सगळं आहे. वाघानं डरकाळी फोडून आरड बर म्हणला. आरड. कसं आरड? आता कसं मेंढी नाही, आता कसं आरडलं? कसं आरडलं? वाघ कसं आरडत? आता बघा लागलं वाघासारखी गर्जना करायला. डरकाळी फोडल्या. डरकाळी फोडल्याबरोबर आता जमलं म्हणला. दिली शाबासकीन, चला आता माझ्या माग माग ये म्हणलं. आता मला तुम्हाला विचारायचंय, अगोदर मेंढी होता का? अगोदर कोण होता? वाघच. आणि नंतरही वाघच. मग अगोदर मेंढी कसा समज झालता त्याचा? मेंढी कसा समज झालता त्याचं कारण, तो उठला बसला होता कोणाच्या सहवासात? मेंढीच्या सहवासात. आणि मेंढीच्या सहवासामध्ये उठला बसला असल्यामुळे वाघ सुद्धा काय स्वतःला समजून बसला? मेंढी समजून बसला. पण खरा वाघ आला आणि खऱ्या वाघानं शहानिशा केली आणि त्याला समजून सांगितलं, तू मेंढी नाहीस, तू कोण आहेस? वाघ आहेस. आणि मग पुन्हा तो पूर्व दशेमध्ये आला. म्हणजे सहवासानं वाघाची सुद्धा मेंढी होती. विठाला जसा सहवास तशी बुद्धी निर्माण होती माणसाची. पैसे तोरा पासी पैसी हो बुद्धी, पैसा तोरा पासी पैसी हो बुद्धी, पैसा तोरा पासी पैसी हो बुद्धी, पैसता चोरा पाशी तैशीच होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. चोराच्या संगतीमध्ये जर एखादा माणूस बसला, माणसाचं तर जाऊ द्या, पण चोराच्या संगतीमध्ये साधूत सुद्धा बदल झाला. एक साधू एका गावामध्ये फिरत 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 आले. एक आऊतकरी गावाच्या बाजूला शेतीत काम करू लागला. त्याला विचारलं, का हो आपल्या गावामध्ये एखादा माळकरी माणूस आहे का? म्हटले अहो म्हणजे मी भिक्षुक आहे, मी माळकरी आहे, मला भूक लागली, मला काही भिक्षा मिळेल का? पण त्याची आऊत हाणणारा होता ते थोडा दिल्लगी करायच्या स्वभावाचा होता. ते म्हणलं जरा ह्या महाराजाची मजा घ्यावं का की थोडीशी. काही लोक कोणाची मजा घ्यावं हे बी कळत नाही, ते कोणाची दिल्लगी करावं हे बी कळत नाही. संतापाशी बहु असावी मर्यादा आणि फलकटाचा धंदा उरफोडी. दिल्लगी करायला मेवणं आहे ना, मेवण्याची दिल्लगी करीत जाव.
पण साधू संतांची दिल्लगी करायची गरज तिथं मर्यादा राहिलं पाहिजे. तिथली मर्यादा उल्लंघन केली नसलेला अपराध होऊन बसते. साधू सोबत साधू संतांसोबत मर्यादेनं जर राहता नाही आलं तर ती मग जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही. पण ते लक्षातच नाही आलं. ते तर या महाराजाची मजाच घ्यावा. महाराज हे अलीकडचं घर दिसायले ना, हे घर माळकऱ्याचं आहे म्हणले. जा तुम्हाला जीव घालते. बरं म्हणलं. ते महाराज गेले की तिथं म्हणले भिक्षाम देहि माते भिक्षा वाढ. ए पोरा भिक्षा वाढ. भिक्षा वाढ म्हणल्याबरोबर आतून ती बाई बाहेर आली. ही गिराईक आपल्या कसं घरला आलं म्हणते. आजपर्यंत सत्तेच्या पट्टीवाले आपल्या घरला आले नाहीत. नाही समजलं का तुम्हाला? हे कसं काय आपल्या गिराईक महाराज आपल्या घरला आले. माते शब्द वापरल्यावर तिच्या अंतःकरणामध्ये पाझर फुटला. माय म्हणलं की काय फुटते? पाझर फुटते. महात्मा आहे आणि आपल्याला माय म्हणतो. आपली लायकी नाही तरी आपल्याला काय म्हणतोय? माय म्हणून आलं ना आपल्या दाराला विनमुख कसं जाऊ द्यावं. विनमुख गेली आ अतिथी घेऊन जाय सुकृताची संपत्ती. आपल्या घरी आलेला अतिथी विनमुख जाऊ नये. अर्धी कोर काही भाकर तुकडा काय जसं आपल्याला घडल पाणी का होईना पण त्याला तांब्यावर पाजवावं, रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये असं शास्त्र आहे. महाराज काय बसा म्हणले. बसा बैठकीला. आता आलात तुम्ही आमच्या घरी आणि पुन्हा जेवण मागताय, काय हरकत नाही महाराज. 2 तास अर्धा 1 तास तरी वेळ लागेल म्हणले. मला घरी काय स्वयंपाक तयार नाही. बाई म्हणले काय हरकत नाही, मला भूक लागली, लागू द्या अर्धा 1 तास. बाईनं घरातले सगळे भांडे बाजूला ठेवून दिले काढून. नवीन भांडी काढली. नवीन भांडी का तर तिच्या घरचे जे भांडे होते ते महाराजाला जीव घालायसारखे. समजलं का? फोडून सांगू? समजलं ना तुम्हाला? हिनं सगळे नवे भांडे काढले. खापराच गाडग वरण घालायचं नव्हतं का ते जुने, काहीतरी दुसरंच त्याचं नाव आहे. वारलं का काय? वारलं काढलं वारलं म्हणते त्याला. त्या गाडग्यामध्ये वरण खाऊ शिजू घातलं. मग तिला त्या नवात सगळा भांड्याचा तो सगळा खटाटोप करून स्वयंपाक केला. तितक्यात तिच्या नवऱ्याचा बूट वाजला पायात बाहेर. एकदम बाई बाहेर गेली की म्हणली इकडून येऊ नका, बैठकीतून महाराज आलेत, इकून या. मागल्या दारानं नेला. ते तिचा मालक म्हणला होय आपल्या घरी महाराज कस काय आले? आपल्या घरी चांगले चांगले माणसं याला भेटे. महाराज आहो म्हणली. त्याला काय माहित बिचारा महात्मा रस्त्यानं चाललाय. माय मला अर्धी कोर भाकर आहे का म्हणला. माय म्हणल्यावर मला कसं वाटलं म्हणली. माणसाच्या पोटात कालवलं. अरे पण आपलं हे धंदा आहे का म्हणले असला. आपल्या घरचं जमते का? मी सगळे भांडे टाकून दिलेत म्हणली त्या महाराजाकरता. सगळ्या नव्या भांड्यात स्वयंपाक केलाय. तुम्ही इथंच बसायचं, तिकडे जायचं नाही. बरं म्हणलं. काय आहे की काय नाही की बाईच्या जातीच्या शब्दामध्ये केवढाय माणूस. तुम्ही गपचिप बसा म्हणल्या गप बसल्याशिवाय म्हणताल. कोणाचं सरसगट आहे? मस्के पाटील राव का कदम पाटील? मग सरसगटच सांगायचं. तुम्हाला काय कळत नाही, तुम्ही गपचिप बसा म्हणल्या गपच बसाला का नाही बसायला? आता ते काय करायचं आता बाकीच. बसलं गपचिप विचार होते. बरं बसतो बा म्हणला तुझ्या मनासारखं. तिथंच बसला. त्या महात्म्याला जीव घातलं. योगायोगानं चांदीच्या ताटात जीव घातलं. चांदीच्याच वाट्या, चांदीचाच पाठ, चांदीचाच तांब्या, चांदीचंच फुलपात्र. इकत आणलेलं सगळं. नाही समजलं तुम्हाला? समजलं का? हा ड्युटीलाच होती ते संध्याकाळच्या. सगळंच विकत आणलेलं. हा जीव घातलं त्या महात्म्याला. महात्म्यानं बडीशेप घेतली. निघता 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 महात्म्यानं त्या आशीर्वाद दिला. जाता जाता पाणी पिलं. पाणी पिल्यावर जे तांब्यावरलं फुलपात्र होतं त्या महात्म्यानं फुलपात्र उचललं झोळीत टाकलं. ते महाराज निघाले. त्या माणसानं पाहिलं ते फुलपात्र झोळीत टाकलेलं. बाईनं असं केलं. बाईनं असं केलं. जाऊ द्या म्हणली चांगल्या ठिकाणी चालले.
आपण तर लय पैसे देऊन आणले. जाऊ द्या म्हणले. जो शेतकरी होता तिथं त्यांना दिल्लगी म्हणून थोडी गंमत म्हणून पाठवले ना, ते महाराज ढेकर देतच बाहेर बडीशेप खाऊन. आणि हे बैला सोडून आवतो सोडून असं बसले. आता हे भांडणं करूनच मार खाऊनच महाराज असे असे मस्त खुश होऊन निघाले, जेवण करून तृप्त होऊन. चलता चलता त्या आवतकऱ्याला जाऊन शाबासकी द्यावं, तुझ्यामुळं मला जेवण मिळाले म्हणून. पण चलता चलता अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या महात्म्याच्या लक्षात आलं, माझ्या झोळीमध्ये जड का लागायले, माझ्या झोळीत काय जड काय असं म्हणून झोळी उघडून पाहिली तर चांदीचं फुलपात्र. त्या महात्म्यानं विचार केला की माझ्या झोळीमध्ये चांदीचं फुलपात्र कोण टाकलं? होय, कोण टाकलं होतं? तेनच टाकलं, दुसरं कोण टाकलं? माझ्या जोडीत काहीही नसताना माझ्या जोडीत चांदीचं फुलपात्र आलं कसं? चांदीची वाटी पाणी प्यायची आलं कसं? मनाला खाऊ खाऊ गेले. अरे म्हणले हे अपराध झालाय माझ्याकडून. त्यांनाच आठवलं हा अपराध कोणाकडून झालाय? माझ्याकडून झालाय. पण माझ्याकडून हा अपराध व्हायला मी तर उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं सोनं जरी पडलं तर मी त्याला हात लावला. माझ्याकडून ही चोरी करण्याची वृत्ती माझी निर्माण कशी झाली? मला चोरी कस काय निर्माण झाली? चोरी करायची बुद्धी कशी निर्माण झाली? याचा अर्थ ज्याचं आम्ही अन्न खाल्लंय तो काय असला पाहिजे? चोरच असला पाहिजे. गेला की तो सरळ त्या शेतकऱ्याजवळ, का मी ज्याच्याकडे जेवण केलं तो माणूस काय काम करतो? ते म्हणला तुम्ही सांगू नये, आपलं तुम्ही विचारू नये. आणि मी अहो म्हणला पण ते करतात काय? अहो महाराज ते चोर आहे अट्टल. बरोबर आहे महाराज महागारी फिरले. आणि महागारी फिरले हे दोघं नवरा बायको म्हणू लागले, तुला म्हणलं होतं या महाराज लोकच काही खरं नसते. बघ काय नेलं? फुलपात्र नेलं चोरून. तितक्यात ते महाराज आले आणि त्या महात्म्याने सांगितलं, बाई हे चुकून माझ्याकडून पडलं, कमंडलू होता माझ्याजवळ पण ते माझ्या लक्षात आलं नाही, हे चुकून पडलं, हे तुमचं फुलपात्र घ्या. आणून दिल्यावर ते महाराज म्हणले, म्हणूनही मी वाट सुरू आहे, मला काय करायचंय, पण मी अन्न खाल्ले त्या अन्नावरून मला असं वाटतंय तुमचं काहीतरी चुकीचं पाऊल पडतंय. करता काय तुम्ही? ते महाराज तो माणूस म्हणला, महाराज मी चोऱ्या करतो. अरे बापरे म्हणले, चोराच्या घरचं अन्न जरी खाल्लं तरी काय झाले? काय बुद्धी निर्माण झाली? चोराच्या संगतीमध्ये कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंगे तुका म्हणे भावे संत संग बरा, कुसंग हा फेरा 84चा. म्हणून तुकोबारायचं म्हणणं कुसंगाच्या संगतीमध्ये जाऊ नये. आपलं नुकसान आपला अपाय त्याच्या संगी. आपला नुकसान झाल्याशिवाय राहत नाही मग सहवास चांगल्याचा पाहिजे. 7 वर्ष सोळा करतो याचा अर्थ अन्न कोणाचं खाल्लंय? म्हणून सज्जना घरचे अन्न आणि बळेची घ्यावे मागून. चांगल्याच्या घरचं अन्न का खावं? त्याच्यामध्ये बुद्धी चांगली निर्माण होते. विठाला सहवासावर जीवन अवलंबून आहे. आपली मुलं बाळ कोणाच्या संगतीत उठतात बसतात बघितलं पाहिजे. कधी कधी आपले मुलं बाळ कोणाच्या संगतीत उठतात बसतात, संगतीनं सुद्धा लेकरांचं नुकसान होते. चांगल्याचे लेकर सुद्धा चुकीचं पाऊल उचलू शकतात. भगवान श्रीकृष्णाचे लेकर आणि त्या एवढ्या चांगल्या कुळात जन्माला येऊन
त्यांनी एका साधूची विटंबना केली, साधूची हेळसांड केली. हेळसांड काय केली? हेळसांड केली. देवाचं लेकरू, सांब नावाचं लेकरू, पोटाला चिरगुट बांधले. गोरगुंट होतं, चांगल्याचे लेकर काळे सावळे असतात का वावरात गेलेत की काय गेलेत, ऊन लागले का काळे व्हायला, पण लेकरू देवाचे. अरे म्हणले या महाराजाची दिल्ली करायची का रे? नका बाबा म्हणले, महाराज म्हणजे अग्नी राहते, अग्नी पोळाला हॉस्पिटलमध्ये दुरुस्त होते. ज्या खानदानाला साधूची झळ लागली, साधू पोळाला 3 पिढ्या जळते ती खानदान. म्हणून साधू पासून जपून राहिलं पाहिजे, मर्यादानं राहिलं पाहिजे. पण लेकरू देवाचं म्हणले, ह्या साधूची आपण दिल्लगी करू. काय करू? असं पोटाला चिरगुट बांधले आणि साडी नेसली आणि काय म्हणले, ओ महाराज, तुम्ही महाराज आहेत ना? म्हणले हो बुवा, करतो हरी हरी. मग तुम्हाला सगळं कळत असेल. मला काय कळायले? म्हणले बरं ते महाराज. नाही नाही, मग तुम्ही महाराज कसे, तुम्हाला काय कळत नाहीत? घेतात ना हे लोक, तुम्हाला कळत नाही तर तुम्ही महाराज कसे? अरे बाबा, मला काय कळायला काय, तुला कशा बाबतीत माहिती पाहिजे सांग ना, मी सांगतो मला जे जमल ते. ह्या मुलीला मुलगा होईन की मुलगी होईन सांगा. त्या महात्म्याने डोळे झाकले की लक्षात आलं, अरे हे लेकर चांगल्याचे. डोळे झाकल्यावर त्रिकाल ज्ञानी होते, ते श्रीकृष्णाच्या कुळातले लेकर. अरे बापरे, पण हे आता सध्या अज्ञानी आहेत म्हटले. सध्या काय आहेत? अज्ञानी आहेत. आता यांना आपण योग्य वेळी समजून सांगू, सुधारले तर सुधारले, आणि समजून सांगितल्यावर सुधारल्यावर आपलं जमलं. मग त्याने डोळे झाकले, डोळे झाकल्यावर लक्षात आलं हे सगळं नाटक हेच. म्हणजे त्या महात्म्याने सांगितलं, बाळो तुम्ही लय चांगल्याच्या घरचे आहेत आणि तुम्ही उग मला त्रास देऊ नका, मी लांब येऊन देव करतोय, मी तुमच्या रस्त्यात नाही काय नाही, अरण्यात आलो भले माणसं, इथं येऊन मला तुमची हेळसांड माझी का मांडली तुम्ही? चांगल्याच्या लेकरांना असं वागू नये. तरी ते पोरं म्हणले, महाराज बाकीचे विषय अंतर करू नका, काय होईल ते सांगा. ते महाराज म्हणले, आता तुम्ही बऱ्या बोलाचे दिसच नात, तर तुम्हाला मग सांगावंच लागेल तुमच्या भाषेत. ह्या मुलीला काहीच होणार नाही म्हणले, मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही. तुम्ही जे केले का नाटक, त्याच्यापासून मुसळ तयार होईल आणि तो मुसळ गपची बसणार नाही, तुमच्या कुळाचा खराटा फिरविल. विठाला महात्म्याचा शाप ऐकल्यावर ते पोरं सावध झाले. भडभड भडभड ते कपडे काढून बघितले, त्या कपड्याचं काय होऊन बसले, काय होऊन बसले, मुसळ झाले. आता ती कथा शिवाजी महाराजाला विचारा, मी भागवत करणार. काय नुकसान झालं, ते किती नुकसान झालं, किती नुकसान, कुळाचाच नाश झाला. श्रीकृष्णाला अवतार संपवावा लागला. कोणाला? श्रीकृष्णाला अवतार संपवावा लागला. कोणाच्या पोरामुळं? कोणाच्या? स्वतःच्याच कुळात. म्हणजे सिद्धांत मला असा मांडायचा की देवाची संतती पण चुकीच्या लोकांच्या संगतीत बसली, अशी वाम मार्गाला गेली. संगतीनं असं माणसाचं नुकसान होते. संगतीनं अधोगतीला जातोय माणूस. 5 पांडव वाचले, कौरव कुठं वाचलं, मग कर्ण कुठं वाचला? कोणतीच आहे की कर्ण बी? संगत दुर्योधनाची. संगत कोणाची? अरे दुर्योधनाच्या संगतीमध्ये द्रोणाचार्य गेले, भीष्माचार्य गेले, कर्ण गेला, अश्वत्थामा गेला, सगळे 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 जीव गमवावा लागला. फक्त संगत कोणाची? दुर्योधनाची. आणि म्हणून जेवढा सहवास जीवनामध्ये चांगला झाला तेवढं माणसाचं जीवन घडतंय. चांगल्याच्या संगतीत उठत बसत जा, चुकीच्या लोकांच्या संगतीत उठ बसत जाऊ नका. आपली बायको, आपली लेकरं, चांगल्या ठिकाणीच माणूस घर का घेते? एकाच शहरामध्ये 3000 रुपये स्क्वेअर फूट बी प्लॉट आहे, एका शहरामध्ये 300 रुपये बी प्लॉट आहे, नाही का? 3000 बी आहे 300 बी आहे, मग ते 300 घ्यायचा ना. मग का नाही घेत माणूस? बाजूला शेजार चांगला नसतो आणि त्या शेजारामुळे, चुकीच्या लोकांच्या मुळे आपले लेकरं वाया जातील, म्हणून माणूस पैसा खर्च करते फक्त संगतीमुळं. संगतीनं माणूस आनंदी होतो, संगतीनंच
माणूस दुःखी होतो. मग असा आनंदी होण्यासारखी संगत कोणाची आहे ती गोपाळांच्या लक्षात आली आणि गोपाळ श्रीकृष्णाच्या संगतीत गेले आणि संगतीत गेल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो अनुभवच असा आहे, झाली आमोची निश्चिंती. निश्चिंत होते माणूस देवाच्या संगतीमध्ये. जीवाच्या संगतीमध्ये कुठून निश्चिंत होईल? एकमेव संगत आहे आपल्याला परमात्म्याची, त्यांच्या संगतीत गेलो माणूस निश्चिंत होतो. आणि माणसाच्या जीवनामध्ये अर्धी कोर असाव, अर्धीच असाव, पण कशी असाव? सुखाची असाव. निश्चिंत माणूस असावा, स्ट्रेस तणावमुक्त माणूस असावा. नाही तर सध्या तणावामुळे सगळे आजार उद्भवायलेत. सगळ्या आजाराची जननीच आहे स्ट्रेस. सगळ्या आजाराची जननी ताण आहे, तणाव आहे. आणि सध्या माणसं एवढे ताणात आहेत त्याच सांगताच सोय नाही. किती किती तणाव आहे माणसाला, किती ताण आहे माणसाला. आणि म्हणून या तणावाखाली जीवन जगू नये. निश्चिंत जीवन जगण्याकरता माणसाने थोडासा परमार्थ केला पाहिजे, देवाच्या सहवासात गेलं पाहिजे, मंदिरात गेलं पाहिजे. आत्महत्या करायला निघालेल्या माणसाने जर आमच्या कीर्तनात येऊन बसला तर त्याचा तणाव दुरुस्त करू आणि त्याला निश्चिंत करून सोडू. लक्षात ठेवा, आत्महत्या सुद्धा टळती तुम्ही कीर्तनात येऊन बस. कसला रागात आलेला माणूस असू द्या, त्याचा नदीचं पूर्व सरल्यासारखा खर्र त्याचा राग कमी करून देऊ. राग कमी करण्याकरता कीर्तन आहेत. विठाला पाहिजे. क्रोध शांत होते माणूस कीर्तनामध्ये, निश्चिंत होते, स्ट्रेस मुक्त, तणाव मुक्त होते. आणि ते तणाव मुक्त कशामुळे होते तर परमात्मा आहे. तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. पंढरपुरात गेलेली माणसं तोंडावरच ओळखू येते दर्शन झालेले. बेड्डर दिसतात असे दर्शन झालेले माणसं देवाचं मुख बघून आलेले असतात. हळून राम राम घालीत नाहीत. कसं राम राम घालतात? राम राम म्हणले दाजी कालच आले राम, एवढ्या मोठ्या राम राम म्हणला. मग म्हणला भारी दर्शन झालं. किती 15 मिनिटात. म्हणूनच म्हणला इतका राम राम मोठ्याने आलाय. राम राम उगत झालाय. एवढा राम राम फक्त देवाची प्रसन्नता आहे. कोणाची प्रसन्नता? परमात्म्याच्या प्रसन्नतेने माणूस प्रसन्न आहे. आपल्या थोडी तेवढी प्रसन्नता आहे. ज्याला सुख पाहिजे, ज्याला जीवनामध्ये तणावमुक्त जीवन जगायचंय त्यानं देवाचं नामस्मरण करायचं. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा चित्ता समाधान. दिवस काय सगळे सारखे नसतात, दिवस कमी जास्त कोणाची बी होतात. संपत्ती म्हणजे झाडाच्या सावलीसारखी असते. झाडाची सावली थोडीच एका जागेवर राहते. आणि मग त्या अनुकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जमिनीवर राहता आलं पाहिजे, समाधान राहता आलं पाहिजे. त्याच्यासाठी एकच पर्याय, फक्त परमार्थ. विठाला विठाला. कोणाच्या सहकार्यानं, कोणाच्या वरद हस्तानं, कोणाच्या काय होत नसते तस, ज्याच्या त्याला सगळं करावं लागत असते. त्याला एकच मार्ग आहे समाधानाचा, फक्त परमार्थ. तेने सदा चित्ता. परमात्म्याच्या सानिध्यामध्ये प्रसन्नता आहे. परमात्म्याला सोडून गेलात की प्रसन्नता भंगली म्हणून समजायचं. जात बघितलं का सदाशिवराव? जात्यामध्ये वर्ण टाकलं, वरून टाकावं लागते म्हणून त्याला वर्ण म्हणतात. वरून असं वरून टाकायचं, त्याचं नाव जात्यामध्ये जे टाकलेलं वर्ण आहे. जात फिरवलं की त्या खुंट्याच्या बाजूला जे गेले खालच्या लोखंडी खुंट्याच्या, त्याचं काय होते? पीठ होते. आणि तिथं चिटकून बसलेला टाकाच लागत नाही त्याला. झाशाला तसंच राहतंय ते वर्ण. आणि मग ती जात्याची पाळी उचलावं लागती आणि ती उचलून असं एकदा इकडे टाकावं लागतं ह्या ह्याच्यात आणि पुन्हा पाळी ठेवावं लागती आणि मग फिरल्या मग त्याचं पीठ होत. तसंच आहे ते जात्याचा खालचा खुंटा म्हणजे देव आहे आणि त्याला चिटकून जे राहिलेले आहेत ते संत आहेत आणि बाजूला गेले हे पिटाडे. आपण दुःखी का आहे? खुंट्याला ओळखायला तयार नाहीत, आपण परमात्म्याला ओळखायला तयार नाही. पीठ होईल नाही तर काय होईल? साधू संत तुझी संगती
देवाच्या बाजूला जातच नाही. झाली आमची निश्चिंती. परमात्म्याच्या सानिध्यात गेल्यावर निश्चिंतता जीवनात येते. गोपाळ निश्चिंत झाले, सुखी झाले. तसं आपण देवदेव करू, परमार्थ करू, भगवंताच्या सानिध्यात जाऊ, भगवंताचं भजन करू, साधू संतांच्या सानिध्यात जाऊ आणि आपण निश्चिंत जीवन जगू. विठोबा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ म्हणले, जे देवा आम्हाला बघायला भेटलं नाही ते सुख आम्हाला तुमच्या संगतीमध्ये मिळालं. आणि घरी जोपर्यंत होतो तोपर्यंत आम्ही ते आम्हाला प्राप्त झालं नव्हतं. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. घरी जोपर्यंत होतो तोपर्यंत आम्ही ताक खाल्लं. आता इथं आम्हाला लोणी खायला मिळाले. ताक म्हणजे त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे, लोणी कमी आहे. तसं संसारामध्ये दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. पण देवाच्या सानिध्यामध्ये फक्त लोणीच. लोण्यात पाणी आहे का? लोण्यात पाणी आहे का? नाही. ते निक्क सुख फक्त देवाजवळ आहे. ते सुख गोपाळ म्हणले आता आम्हाला मिळाले. आम्ही हे सुख सोडून तुझ्या जवळून देवा आता कुठं जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार काल्याच्या कीर्तनाचा विधी आहे. भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलून खाऊ घातलं. उरल्या गावात खेळ खेळले. शिदोऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदोरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणारे शांतता बाळगा. ज्ञानेश्वर आपल्या गावामध्ये श्री मारुतराव शामरावजी कदम यांच्याकडून आपल्या मारुती मंदिराला मृदंग आणि विना त्यांनी अर्पण केलाय. त्यांचा सन्मान करू. आणि लगेच आपला हनुमान जयंतीला पुन्हा अजून किती तारीख आहे आपली? 12 तारखेला पुन्हा आपला काल्याचा प्रसंग आहेच. उर्वरित राहिलेला भाग त्या दिवशी पाहू. ज्ञानेश्वर